किल्ल्याची ऐतिहासिक भव्यता, आश्चर्यकारक करणारे गोड्या पाण्याचे तलाव, येथील भिंती, बुरुजे, तोफा आपल्या मनावर वेगळी छाप पाडतात। नमस्कार मंडळी, आम्ही एक्सप्लोरर्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत। आज आपण जाणार आहोत एका अजेय आणि भव्य दिव्य अशा किल्ल्याला, जो 330 वर्ष अजिंक्य राहिला आणि भारत स्वतंत्र झाल्यावर तो भारतात विलीन झाला। तो किल्ला म्हणजे अरबी समुद्राच्या लाटा झेलत उभा असलेला जंजिरा किल्ला। 16व्या दशकातील हा किल्ला रायगड जिल्ह्यातील मुरुड तालुक्यामधील राजापुरी गावाजवळ आहे। राजापुरी गावातून जंजिरा किल्ल्याला जाण्यासाठी बोटीचीही सुविधा आहे। तिथे जाऊन आपण बोटीचे तिकीट काढल्यानंतर आपल्याला बोटीमध्ये बसल्यानंतर तिथे एक गाईडही उपलब्ध असतो, जो आपण तिथे पोहोचूपर्यंत आपल्याला मुरुड जंजिरा किल्ल्याविषयी सर्व माहिती देतो। त्याचबरोबर आपण हा किल्ला कसा फिरावा, तिथे पोहोचल्यानंतर काय काय पाहावे, म्हणजे दिलेल्या वेळेत तुमचा किल्ला बघून पूर्ण होईल। किला नजर आता है, ये बीच में पहाड़ी पड़ने की वजह से ये नजर आता है। देखने के बाद हर कोई मुरुड जंजिरा कहता है। अब तो भी सब मुरुड जंजिरा के क्या गए, लेकिन मुरुड जंजिरे का नाम मीनिंग है ना, इसका कोई अर्थ होता है। इसवी सन 1617 मध्ये बादशाहकडून सिद्धी अंबरला या किल्ल्याची जहांगीरी मिळाली। हा किल्ला एकूण 22 एकर क्षेत्रफळामध्ये बनलेला आहे। 40 फूट उंच भिंतींनी वेढलेल्या किल्ल्यात एकूण 19 बुरुज आहेत। संकटकाळी बाहेर पडण्यासाठी तटाखाली दर्या दरवाजा आहे, जो समुद्रामध्ये निघतो। किल्ल्याच्या मध्यभागी सुरुल खानाचा वाडा आहे, आता तो पडक्या अवस्थेत आहे। तरीही अजूनही या किल्ल्याला बघून त्या काळात हा किल्ला किती सुंदर आणि भव्य वाटत असेल हे लक्षात येते। या किल्ल्यामध्ये 572 तोफा होत्या असे म्हटले जाते। कलाल बांगडी, लांड कासम, चावरी अशा भव्य तोफा अजूनही इथे पाहायला मिळतात। याच तोफांमुळे हा किल्ला सदैव अजिंक्य राहिला। या किल्ल्याचे सर्वात मोठे आश्चर्य म्हणजे चारही बाजूंनी खाऱ्या पाण्यामध्ये असलेला हा किल्ल्यामध्ये 2 गोड्या पाण्याचे तलाव आपल्याला पाहायला मिळतात। या तलावाला लागूनच राणीचा शीश महाल होता। त्या महालाला 7 रंगांच्या काचा होत्या आणि त्या काचांचे प्रतिबिंब पाण्यामध्ये पडून इंद्रधनुष्यासारखे दिसायचे असे म्हटले जाते। निळाशार पाण्यामध्ये वसलेला हा भव्य किल्ला मिळवण्यासाठी संभाजी महाराजांनी खूप प्रयत्न केले, पण या अभेद्य किल्ल्याची रचना व भव्य तोफांमुळे छत्रपती संभाजी महाराजांना देखील या किल्ल्याला जिंकता आले नाही व हा किल्ला 330 वर्ष अजिंक्य राहिला। त्यानंतर जंजिरा किल्ला भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतामध्ये विलीन झाला। या किल्ल्याच्या मुख्यद्वाराजवळ शिल्प कोरलेली आहेत, ज्यात एका वाघाने 6 हत्ती पकडलेल्या आहेत। तसेच येथे शिलालेखही आहेत। या सुंदर किल्ल्याला बांधायला 22 वर्ष लागले होते असे म्हणतात। हा किल्ला फिरण्यासाठी आपल्याला 1 तासाचा अवधी दिलेला असतो। त्यानंतर आपण मुख्यद्वारापाशी येऊन थांबायचे असते। सर्व बोटी तिथे उभ्याच असतात। त्यानंतर आपल्याला ते जिथे आपण बसलो होतो सुरुवातीला बोटीमध्ये तिथे आणून सोडतात। या किल्ल्याला भेट देण्यासाठी हिवाळा म्हणजेच नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी हा काळ अत्यंत योग्य आहे। पावसाळ्यामध्ये समुद्राला सारखी भरती येत असते, त्यामुळे बऱ्याचदा बोटिंग सुविधा बंद असतात। त्यामुळे जर ह्या किल्ल्याला भेट द्यायची असेल तर आधी इन्क्वायरी करून मगच जावे। हा किल्ला सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळच्या 6-6:30 वाजेपर्यंत ओपन असतो। अशा या इतिहासाची साक्ष देणाऱ्या किल्ल्याला एकदा भेट नक्की द्या आणि आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।